चिपळूणमधील कोंडमाळा गावामध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावातील विहिरींना तळ गाठलेला आहे, त्यामुळे पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते। जिल्ह्यातील 91 गावांमधील 56,000 ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। वाढत्या उन्हाचा परिणाम रायगडमधील धरणांवरही दिसून येतोय। परिसरातील धरणातील पाणीसाठा चिंताजनक आहे। 28 पैकी 16 धरण क्षेत्रामध्ये कमी पाणीसाठा उपलब्ध असल्याचं समजतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अंमली पदार्थांची तस्करी, जुगार असे अवैध धंदे बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस आणि प्रशासनानेच केराची टोपली दाखवलेली आहे। अवैध धंदे बंद करण्याच्या टोळीचे जाळे विस्तृत असून यावर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरे सेनेचे परशुराम उपकर यांनी केलेला आहे। सिंधुदुर्गामधील चिपी विमानतळ अखेर गोव्याच्या मोपा विमानतळ प्राधिकरणाने दत्तक घेतलेल्या चिपी विमानतळाला मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाने मदतीचा हात दिला असून मोपा विमानतळावरचा वाढता लोड कमी करण्यासाठी आता चिपी विमानतळावरून गोव्याच्या विमानाची उड्डाणं सुरू होणार असल्याची माहिती समोर येते। सिंधुदुर्गमध्ये अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर विरोधात मालवणच्या तहसीलदार यांनी धडक कारवाई केलेली आहे। रेवतळे सागरी महामार्गावर एकूण 7 डंपर ताब्यात घेण्यात आलेले, तर 2 डंपर रस्त्यावरनच वाळू ओतून पळून गेलेले। विनापास वाळू वाहतूक करणारे हे 6 डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे।